कुठे पोचली आहेस? अगं मी केव्हाचीच पोचली आहे. राईटवरनं कॉर्नरवरच आहे. ये लवकर. आय एम वेटिंग. बाय. हाय जोनिदा. ओ दॅट्स अ लवली बॅग. थोडी साईडला ठेवतो. हाय, कशी आहेस? सॉरी बट दिस सीट इज रिझर्व्ड. रिझर्व्ड? या. ऍक्च्युली माझ्यासारख्या एलिजिबल बॅचलरला तू मनात जागा देऊन ती रिझर्व करायला हवीस, नाही? साहिल, साहिल. तुला हे सगळं एक्सपिरियन्स येत असेल ना? एक्सपिरियन्स? कसला एक्सपिरियन्स? म्हणजे तेच तू मुलींशी जसं बोलतोस वागतोस ते. मुलींशी? ए प्लीज 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 कीप इट सिंग्युलर. मुलीशी. कारण माझ्या आयुष्यात आता तू सोडल्यास दुसरी कुठलीच मुलगी नाहीये. बट अकॉर्डिंग टू माय इन्फॉर्मेशन या हॉटेलमध्ये 3 मुली आहेत, राईट? कौन मुली? क्या मुली है? बात यह है ना कि मुझे आज तक तुम जैसी कोई लड़की दिखी नहीं. दिखी तो मिली नहीं, मिली तो बात बनी नहीं, बात बनी तो बात आगे बढ़ी नहीं, इसलिए मैं जिंदगी में पीछे रह गया. ए हा डायलॉग कुठेतरी ऐकलाय मी. गोविंदा, गोविंदाची लाईन. ऍक्च्युली गोविंदा माझा फेवरेट ऍक्टर आहे. ह्या काळात गोविंदाचा फॅन. वियर्ड. तुला कुठला हिरो आवडतो? वेट 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 लेट मी गेस. जॉन एब्राहम? नाही. मग रणवीर? नो. मग डॅनी डन्झोनपा. कांचा फ्रॉम अग्निपथ? हो. तो का आवडतो तुला? नाही पण मुद्दा काय की आत्ता तू एकटी मुलगी आहेस माझ्या आयुष्यात. तू सोडल्यास इथे काही ऑप्शनच नाहीये जोनिता. डोंट वरी. माझी आता एक फ्रेंड येते, तू तिला भेट. म्हणजे कसं आहे ना, माझ्याशिवाय एक ऑप्शन राहील तुझ्याकडे. म्हणजे एका तिकिटात 2 बालनाट्य. गुड. बालनाट्य? हा, नेपाळमध्ये होत नसेल बालनाट्य, पण लंडनमध्ये होतं की. तू तिथे बघितलं नाहीस का? वेळ झाला नसेल. इट्स ओके. हे हाय. हाय. माय बेस्ट फ्रेंड. हाय. कोण होता तो? सोड ना. दॅट्स ऑल इम्पॉर्टंट. अगं ऍक्च्युली त्याच्याकडे बघून मला माझ्या एकशी आठवण आली. पण तो असा बोंबाने मारायचा. हा. हा पण काय असं वियर्ड नाहीये. आजच काहीतरी नौटंकी करतोय. इवन माझं एक नौटंकी होतं, साहिल. याचं पण नाव साहिलच आहे. मग नाव नाही, माणूसही सेमच आहे बहुतेक. कोणाला फोन? परीलाच फोन करतो. तिच्या हातात फोन असेल, लगेच उचलेल ती. हॅलो 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 परी परी परी. हा, तर ताबडतोब आत्या ती. ताबडतोब आत्या. अगं नंतर समजू, तुला आते ना ताबडतोब. सापडला का? इथेच कुठेतरी. मला 100% खात्री. काय मूर्खपणा चाललाय यार. त्या 2 मुली मला हकलून देत आहेत. इथले ते 2 माणसं लग्न करत बसले. त्याला येऊ दे फक्त, आता बघते मी. हा काय मी वेडी करे इथे. मग कधीच्या दिवसापासून वेडा बनवतोय का तुम्हाला? कुठे आहे साहिल? हा कुठे? आत्ताच्या आत्ता मला सांगा, नाही तर मी पोलिसांना बोलवेल. हा. कोण साहिल? कुठला साहिल? तोच साहिल ज्याला तुम्ही लपवलंय. आम्ही कुठे लपवलंय साहिलला बाथरूम मध्ये? जोनिता थांब. एक शब्द बोलू नकोस, मी समजून सांगणार हिला. अगं साहिल आहे ना 4 महिन्यांपूर्वीच काळाच्या पडद्याआड गेलाय ग. ए हो, इकडच्या हॉटेलच्या बाथरूम मध्ये काळा पडदा आहे. मी बघितलाय. अगं तो काळा पडदा नाही, काळाच्या पडद्याआड म्हणजे काळ. आणि ऐक ना, तू तिला समजावू नको, काय उपयोग नाहीये. तुला बघायचं ना साहिलला? हो ठीक आहे. हा मी दाखवते तुला. तू चल. तू थांबली तरी चालेल. चल. बघायचं होतं
होतं ना तुला? बघ हिची अवस्था बघ. हे खोटं आहे सगळं. हा झूठ झूठ क्योंकि मैं झूठ नहीं बोलता. 2001. ए बंद करा ही फालतूगिरी प्लीज. मला माहितीये तुम्ही खोटं बोलताय. मी बघितलंय त्याला, इथेच बघितलंय मी साहिलला. तू बघितलंस? तू पण बघितलंस? मुक्ता बघ. अगं आम्ही पण बघतो त्याला इथे रोज. त्याचा आत्मा भटकत राहतो ना इथे. हो हो भटकत असतो त्याचा आत्मा या घराच्या छतावर, या परशीत, या दारात, या खिडकीत. हे हॉटेल त्याचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. त्याचा आत्मा सगळीकडे. हो 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 म्हणूनच आम्हाला कधी कधी त्याचे कान भिंतीतून बाहेर येताना दिसतात. मग या फरशीवरती त्याच्या पायाचे ठसे दिसतात. मग कधीतरी वरनं छापरावरनं त्याची मुंडी खाली येताना दिसते. पण तू लकी आहे हा, तुला तो अख्खा दिसला. लय प्रेम असणार त्याचा तुझ्यावर. पण मी जो बघितलाय तो आत्मा नव्हता. तू असे किती आत्मे बघितलेस ग? एक पण नाही. हो ना. मग तुला कसा कळणार आहे फरक माणसातला आणि आत्म्यामधला? ए अरे यार काय नोटंकी चालू आहे ही फोटोला हार वगैरे हवरा यार प्लीज. आता बोला ना, आता बोला. जॉनी तर बघ ना यार, हे मला हे सांगायचा प्रयत्न करताय की साहिल मेलाय. नॉनसेन्स आहे यार, हे कम्प्लीट नॉनसेन्स आहे. अरे तू आत्ता माझ्याशी बोलत होता गोड गोड ही यायच्या आधी. तो स्वभाव आहे ना त्याचा. स्वभाव आहे. आणि माणूस गेला तरी स्वभाव जात नाही ना. हे कम्प्लीट खोटं आहे हे. ए तो इथेच कुठेतरी असेल, डोंट वरी. हो तो इथेच आहे. तो इथेच आहे. तो मनात आहे. तो घरात आहे. तो हॉटेलमध्ये आहे. तो इथेच परी 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 परीसारखं ठेवतो ना आम्ही तुला. परीसारखं ठेवतो तुला. मग सुजाता आवाज करू नको असा. सुजाता तिला तिला लय त्रास होतो. ती हे होते ती मारते ती. तू आपण जाऊया. तू बस शांत बस. तू मी तुला दाखवते. चल मी तुला दाखवते. या इकडे या. गेलं ना. तुम्हाला अख्खा दिसलास. आपलं खरं प्रेम आहे. हे का बघ काय फोटो आहे. दुसरा चांगला फोटो नाही मिळाला का माझा? आर यू सिरियसली क्राईंग ना? मी काय म्हणते ते नीट आहे का? उगाच जास्त या इकडे या. यांना सांगा आता सगळं खरं खरं. या पण सांभाळून खुर्ची आहे. या 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 इथे बसा बसा. आणि यांना सांगा सगळं खरं खरं. सांगा की तू इथे हसीना मान जाएगी बघत बघत पसीना पसीना होऊन मला सोडून गेला. सांग. दिसला? आता दिसला? म्हणजे तुम्हाला दिसला ना? कारण आम्हाला दिसत नाही. हा मलाही नाहीच दिसत आहे. तू मगाशी त्याच्या आत्म्यावर डाऊट घेतलास ना, म्हणून तो तुला दिसायचा बंद झालाय. ए तू गप्प बस ना. ही एक नंबरची नौटंकी मुलगी. बघा आता कोणीही नाही तरी पण हात फिरवते आपला. या जगात एक नंबरचे दोनच व्यक्ती आहेत. एक तर गोविंदा आणि एक माझा साहिल. ए शट अप. तुम्हाला माहिती मी जेव्हा यांच्या घरी गेले होते ना तेव्हा हिनेच माझ्याकडनं पैसे उकळले होते. अरे भाई ते सोडते. नगद नारायणचं काय झालं? ते काहीच झालं नाही. नुसतं ऑल द बेस्ट, विल लेट यू नो, या पलीकडे काही झालं नाही. ऍक्च्युली तिकडे काय झालं हे तुम्हाला सांगण्यापेक्षा इकडे काय झालं हेच आता ऐकण्यात रस निर्माण झालाय मला. मला तर वेगळ्याच गोष्टीत इंटरेस्ट आहे. हा ठीक आहे मग झोपताना ही तुला ऐकवेल ससा कासवाची गोष्ट. ती आनंदीकडनं ऐका आणि झोप.